भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन जो आहे तो रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या खालापूरमध्ये पार पडणार आहे। आपल्यासोबत बोलण्याकरता प्रवक्ते आहेत भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या। ताई, काय सांगाल, कोण कोण उपस्थित राहणार आहे आणि नेमकं काय सांगू इच्छिता? का मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे? हा मेळावा ही आमची एक परंपरा आहे आणि सालाबादप्रमाणे हा मेळावा आमच्या वर्धापन दिनाला 2 ऑगस्टला तो होतो। जवळजवळ 10 ते 15 हजार लोक इथे जमा होतात। असं म्हटलं जातं की लाल बावट्याची पंढरी आहे एक पद्धतीची आणि वारकरी जसे पंढरपूरला जातात तसे मेळाव्याला लोक येतात। आणि आमचे नेते भाई जयंत पाटील इथे प्रमुख उपस्थिती असतील, बाळाराम पाटलांची इथे उपस्थिती असेल, त्याचप्रमाणे मित्रपक्षाचे हर्षवर्धनदादा सकपाळ असतील, आदित्यजी ठाकरे असतील, रोहितदादा पवार असतील, यांचीसुद्धा उपस्थिती या ठिकाणी अपेक्षित आहे। ताई, नेमकं काय सांगाल, यंग जनरेशनला देखील नुकतंच नेट परीक्षेबद्दल जे आहे ते एल्गार पुकारला होता युवकांनी, त्याच्यामध्ये आपण देखील सहभागी झालो होतात। अभिजित दिपके देखील उपस्थित राहणार आहेत का आणि नेमकं युवकांना काय मार्गदर्शन करणार आहात? नाही, मी या ठिकाणी सांगेन की शेतकरी कामगार पक्ष कायम शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या ठामपणे पाठीशी आणि जिथे जिथे अन्याय होतो, आमच्या पक्ष हा कायम सोशल जस्टिसबद्दल बोलणारा पक्ष आहे। तर जिथे जिथे अन्याय होतो तिथे त्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी शेकाप उभा राहतो। विद्यार्थ्यांवर जे झालं, नीट परीक्षा फुटणं असो, नंतरचा लाठीचार्ज असो, हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही राहिलो, त्या चळवळीत आम्ही सोबत उभं राहिलो आणि यापुढे सुद्धा लढणार। कारण की ही लढाईची सुरुवात आत्ता झालेली आहे। एक हुकुमशाही या देशात आहे, एक वेगळं वातावरण या देशात आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने हाणून पाडण्याचं काम आपल्याला करायला लागणार आहे। आत्ता या देशात तुम्हाला सांगते, ईस्ट इंडिया कंपनीसारखं वातावरण आहे। म्हणजे ब्रिटिश काळी नाही म्हणत मी, ईस्ट इंडिया कंपनी म्हणते, इतकं जुलुमशाहीचं वातावरण चालू आहे। मग अशा वेळी आमच्यासारख्या संघटना, आमच्यासारखे निष्ठावंत पक्ष या जेनझीसोबत जर उभी राहणार आहेत, कारण की इथे बदल हा फार गरजेचा आहे। त्या प्रत्येक खासदारांसोबत आम्ही उभं आहे, जो या ठिकाणी देश वाचवण्याचा आवाज देतो आहे, भारत मातेसाठी लढतो आहे, त्या प्रत्येकाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। ताई, आपण काय सांगता, आपण जिल्ह्याचं नेतृत्व करता, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि काय सांगू इच्छिता? उद्या 2 ऑगस्टला शेका पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इथे येणार आहेत आणि आम्ही अतिशय चांगलं नियोजन इथे केलेलं आहे। बसण्याची आसन व्यवस्था आमच्याकडे 8 ते 10 हजार खुर्च्या आपण इथे मांडतो आहे। पार्किंगची आपण मुबलक सोय केलेली आहे। इथे आमच्या कार्यकर्त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि शासकीय यंत्रणांवर कुठलाही लोड येणार नाही ह्याची पूर्णपणे काळजी आमच्या पक्षाने घेतलेली आहे आणि अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात उद्याचा आमचा वर्धापन दिन जो आहे तो आम्ही साजरा करणार आहोत। तर आपण पाहिलं या ठिकाणी जे आहे ते उद्याच्या मेळाव्याची जी आहे ती पूर्वतयारी करण्यात येत आहे। प्रसाद अटक, LS मराठी, खालापूर, रायगड।